पौष्टिक नाचणीच्या पिठाचे लाडू। चला मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते। नमस्कार, मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी पौष्टिक लाडू बनवून दाखवणार आहे नाचणीचे। चला मग रेसिपी दाखवते। नाचणीचे लाडू बनवायला लागणारे साहित्य, हा नाचणीचा पीठ आहे, मी 200 ग्रॅम घेतलाय। खोबरा 200 ग्रॅम घेतलाय। गूळ 200 ग्रॅम घेतलाय। गूळ कापून घेतलाय। खोबरा बारीक करून घेतलाय मिक्सरमध्ये। 50 ग्रॅम डिंक घेतलाय। डिंक, बदाम घेतलेत 50 ग्रॅम। 100 ग्रॅम काजू घेतले। इलायची पावडर घेतली आणि हा ओवा घेतलाय आणि हा साजूक तूप घेतलाय। चला मग रेसिपीला सुरुवात करू। कढई गरम झाली आहे, त्याच्यात मी हे बदाम भाजून घेते। झालेत, आता आपण हा ओवा पण त्याच्यात टाकू भाजायला आणि लगेचच काढायचं आहे, जास्त नाही आपल्याला हे करायचं। भाजलेलं आहे। परत मी कढई ठेवली, त्याच्यात हे काजू कापलेले भाजून घेऊ आता व्यवस्थित। हे काजू हे बारीक करून घेतलेले आहेत मी लाडूमध्ये टाकायला आपल्या, ते पण आता आपण काढून घेऊ। आता हे आपण खोबरं भाजून घेऊ। खोबरं पण आपल्याला व्यवस्थित असं भाजायचं आहे। हे सुक्कं खोबरं मी 200 ग्रॅम घेतलेलं आहे आणि ते बारीक करून मिक्सरमध्ये घेतलेलं आहे आणि मग भाजायला घेतलेलं आहे। जोपर्यंत आपल्या खोबऱ्याला मस्तपैकी असं वास येत नाही तोपर्यंत आपण भाजतच राहायचं आहे। खोबरं मस्तपैकी असं भाजलेलं आहे आणि सोनेरी कलर झालेला आहे त्याचा। आता याला आपण काढून घेऊ। पण त्याच कढईत तूप टाकून घेऊ आणि डिंक आपला तळून घेऊ। 1 चमचावर मी तूप टाकले, त्या तुपातच आपल्याला आता डिंक तळायचं आहे। तूप गरम झालंय, त्याच्यात आता आपण डिंक टाकून घेऊ। व्यवस्थित असं खालीवर करून घ्यायचं आणि व्यवस्थित तळून घ्यायचं। तर डिंक आपला तळलेला आहे, काढून घेऊ आपण। अजून तूप टाकायचं आहे। हे मी 2 चमचे तूप टाकलंय। नाचणीचं पीठ आपण टाकून घेऊ। असं व्यवस्थित कडक मस्तपैकी असं गरम झालं पाहिजे तूप, आणि गॅस मी बारीक ठेवली आहे। तूप आपलं एकदम गरम झालंय ना, आणि याला पिठाला भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, व्यवस्थित असं खरपूस भाजून घेऊ आपण पिठाला, आणि ढवळतच राहायचं आहे आपल्याला खालून वरून। असं पीठ व्यवस्थित आपलं शिजलं गेलं पाहिजे। ते कसं नाचणीचं पीठ आहे ना, बघा आपला पीठ व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि नाचणीचं पीठ आहे ना, त्याच्यामुळे ते चॉकलेटी झालेलं आहे। हे बघा, आता मी शिजवून सगळं घेतलेलं आहे व्यवस्थित। आता मी गॅस बंद करते। आपलं हे पीठ झालेलं आहे। नाचणीचं पीठ आपण थंड करायला ठेवलं आहे आणि हे डिंक आपण तळून घेतलं आहे ना, त्याला आपण असं मॅश करून घेऊ थोडं। म्हणजे कसं लाडूमध्ये टाकलं ना का आपल्या तोंडाला लागते, ते चांगलं लागते असं बारीक करून घेतल्यावर। दाताखाली आलं का असं मस्तपैकी असं कुरुम आवाज येते डिंकाचा लाडूमध्ये। असं मॅश करून घेते मी। जास्त पण आपल्याला बारीक नाही करायचं, असं मीडियम बारीक करायचे, जेणेकरून आपल्या दाताखाली आला पाहिजे आणि लाडू तर तेच येते मग
दाताखाली असं डिंक आल्यावर कुरुम कुरुम लागते, छान लागते मग लाडू. तो त्याच्यात आता गुळ आता वितळायला टाकू. हे बघा, मी थोडं गुळ ठेवून देते, जेवढा लागेल तेवढाच घेतलाय. आणि हा गुळ वितळायला ठेवते. इकडे बदाम आपले मिक्सरमध्ये बारीक करून घेते. मी बारीक गॅस करून गुळ वितळायला ठेवलाय. मिक्सरमध्ये ओवा आणि बदाम बारीक करते. हे बघा, अशी पावडर केली आहे मी. ही साईडला ठेवते आणि आपला गूळ ढवळून घेते. गूळ एकदम असा वितळून द्यायचा आहे आपल्याला, जास्त तार वगैरे असं होऊन नाही द्यायचे. गूळ वितळला का आपल्याला ते सगळ्या सारणमध्ये टाकायचं लाडूचे. हे बघा, गूळ आपला व्यवस्थित वितळलेला आहे. गॅस बंद करून द्यायचे आणि हे पीठ आपण थंड करायला ठेवलं आहे, खोबरं ते सगळं एकजीव करून घेते. सगळं मी खोबरं आणि हे नाचणीचं पीठ मिक्स केलं आहे. आता हा आपला गूळ वितळलेला आहे ना, तर याच्यात टाकायचं आहे. सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याला मिक्स करून हा थंड करायला ठेवायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे परत. हे बघा, हे सगळं आपलं लाडूचं सारण थंड झालेलं आहे. आता याला आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊ, थोडं थोडं टाकून. हे बघा, असं बंद चालू करून बारीक करून घ्यायचं आहे. हे असं सारण आपलं हे लाडूचा बारीक झालेला आहे. अशाच प्रकारचा हे सगळा करून घ्यायचा आहे. मला सगळं मी असं बारीक करून घेतलं आहे. आणि ह्याच्यात आता आपण हे बदाम आणि ओवा बारीक केलेला आहे ते टाकून घेऊ. हे काजू कापून घेतलेले आहेत बारीक करून ते टाकून घेऊ. ही इलायची पावडर, आणि हे डिंक बारीक करून घेतलं आहे ते टाकून द्यायचं आहे. आणि सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. नाचणीचे लाडू खाल्ल्याने हाडं आपली मजबूत होतात, रक्त वाढायला सुरुवात होते. लाडू खूप पौष्टिक असतात. हे पावसाळी दिवसात खायचे असतात. ची वाढ होते, त्वचा आपली चमकदार होते. खूप पौष्टिक असे हे नाचणीचे लाडू असतात. ब्लड प्रेशरला, डायबिटीसला पौष्टिक असतात हे खायला. असे माझ्यासारखे तुम्ही करून बघा. हे बघा, तर सगळं साहित्य आपलं मिक्स झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला घेऊ. हे बघा, व्यवस्थित असे करून घ्यायचे आहेत. आणि हा बघा लाडू तयार झालेला आहे. दुसरा एक मी तुम्हाला असं करून दाखवते. हे बघा, अशाच प्रकारचे मी सगळे लाडू करून घेते. हे बघा, आपले पौष्टिक लाडू झालेले आहेत. माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.